नमस्कार, मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी राज्यात सुरू झालेली आहे आणि महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल यांच्या जागा वाटपाबाबत प्रचंड उत्सुकता ही राज्यात लागून राहिली आहे. एकीकडे ही परिस्थिती असताना महाविकास आघाडीमध्ये कशा पद्धतीनं मतभेद आहेत आणि ते क्षणाक्षणाला कसे बाहेर पडतात हे आपण गेली 2 दिवस बघत आलेलो आहोत. याच पार्श्वभूमीवर आज सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील यांनी एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देत असताना असं सांगितलं की या विधानसभा निवडणुकीमध्ये सांगली पॅटर्न होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की काँग्रेस पक्षाला अपेक्षित असलेले मतदारसंघ जर शिवसेना ठाकरे पक्षानं किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पवार पक्षानं सोडले नाहीत तर सांगलीत ज्या पद्धतीनं काँग्रेसनं बंडखोरी केली आणि तिथं विजय मिळवला त्या पद्धतीनं आम्ही आमचे उमेदवार उभे करू आणि त्यांना तिथं निवडून आणू, असाच विशाल पाटील यांच्या प्रतिक्रियेचा अर्थ आहे किंवा त्या प्रतिक्रियेमागची ही खरी बातमी आहे. आपल्याला आठवत असेल काही महिन्यापूर्वीच देशभरामध्ये लोकसभा निवडणुका पार पडलेल्या होत्या आणि महाराष्ट्रात या लोकसभा निवडणुकीला महाविकास आघाडी आणि महायुती अशा पद्धतीनं दोन्ही आघाड्या एकमेकांसमोर उभ्या होत्या. सांगली लोकसभेची जागा काँग्रेस पक्षानं मागितलेली होती, मात्र शेवटपर्यंत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं ही जागा सोडली नाही. परिणामी सांगलीचे तिथले काँग्रेसचे इच्छुक असलेले विशाल पाटील यांनी बंडखोरी केली. अर्थात त्यांना काँग्रेस पक्षाच्या सर्व नेत्यांनी आघाडीचा धर्म सोडून मदत केली, त्यामुळं ते तिथं विजय होऊ शकले. बंडखोर उमेदवार निवडून आलेले ते एकमेव असे असल्यामुळं त्यानंतर ते लगेच चर्चेत सुद्धा आले आणि तेव्हापासून महाराष्ट्रात सांगली पॅटर्न हा एक शब्दप्रयोग खऱ्या अर्थानं रूढ झाला. त्यावेळी म्हणजे काँग्रेसचे प्रमुख नेते प्रदेशाध्यक्ष नाना पटोले असतील, बाळासाहेब थोरात असतील, पृथ्वीराज चव्हाण असतील यांनी सांगलीमध्ये जाऊन आघाडीचा धर्म पाळण्यासंदर्भात एक सभा घेतलेली होती. उद्धव ठाकरे यांचीसुद्धा सांगलीमध्ये सभा झालेली होती. तरीसुद्धा काँग्रेसच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी या पक्षनेतृत्वाच्या आदेशाला जास्त किंमत न देता किंवा ते आदेश झुगारून विशाल पाटील यांच्या मागं ठाम राहण्याचा निर्णय घेतला. अर्थात या निर्णयाला काँग्रेसच्या राज्यस्तरीय शीर्षस्थ नेतृत्वाची मुकसंमती होती, त्याशिवाय अशा पद्धतीचं राजकारण होऊ शकत नाही हे सुद्धा तितकं स्पष्ट आहे. कारण त्यावेळी खासदार संजय राऊत यांनी सांगलीमध्ये जाऊन काँग्रेस असेल किंवा शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस असेल यांच्याबाबत जी विधानं केलेली होती त्या विधानावरून दोन्ही काँग्रेसमधले कार्यकर्ते हे पदाधिकारी पण दुखवलेले होते. त्यामुळे विशाल पाटील यांच्या पाठीशी ठाम राहण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्याचा परिणाम असा दिसून आला की निवडणुकीमध्ये विशाल पाटील हे विजयी झाले. आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाचा विषय अगदी अंतिम टप्प्यात असताना मुख्यमंत्रीपद असेल किंवा कुठल्या पक्षाला किती जागा या विषयावरून शेवटपर्यंत ताणतणाव चालूच असल्याचं आपल्याला दिसून येतं. कालच संजय राऊत आणि नाना पटोले यांच्यामध्ये माध्यमांमध्ये झालेली शाब्दिक चकमक महाराष्ट्रानं बघितलेली आहे. आज काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथाला यांनी उद्धव ठाकरे असतील किंवा शरद पवार असतील यांची भेट घेऊन लगेच पॅचअप करण्याची भूमिका पार पडली. त्यानंतर खासदार विशाल पाटील यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देत असताना सांगली पॅटर्न जो लोकसभा निवडणुकीवेळी झाला तसा होऊ नये अशी एक प्रतिक्रिया दिली. ही प्रतिक्रिया वरवर जरी सुखावणारी वाटत असली तरी याचा गर्भित इशारा हा शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पवार पक्ष या दोन्ही पक्षांना आहे असं समजायला हरकत नाही. जर लोकसभेच्या वेळी काँग्रेस पक्षाला कोंडीत पकडण्याचा प्रकार शिवसेना ठाकरे गटाकडून आणि पवार गटाकडून झालेला होता, त्याप्रमाणे जर या निवडणुकीत असा प्रकार घडला तर आम्ही सांगली पॅटर्न राबवू असंच विशाल पाटील यांच्यामार्फत काँग्रेसच्या नेतृत्वाला सांगावं असं वाटतं. म्हणूनच विशाल पाटील यांनी अशा पद्धतीची प्रतिक्रिया दिलेली आहे. या प्रतिक्रियेमध्ये बोलता बोलता विशाल पाटील यांनी असं सुद्धा सांगितलं की अशा पद्धतीचं वातावरण होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करू अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. याचा अर्थ असा आहे काँग्रेस पक्षाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला तर अशा पद्धतीचं वातावरण आम्ही निर्माण करू शकतो असं दुसऱ्या बाजूने विशाल पाटील यांना सांगायचं आहे. विशाल पाटील हे एका लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. ते राज्याचे नेते किंवा राज्याच्या वरिष्ठ नेत्यांपैकी एक नेते नसले तरी बंडखोरी करून निवडून आलेले काँग्रेसचे ते एकमेव खासदार असल्यामुळं त्यांच्या मुखातून अशा प्रतिक्रिया व्यक्त होणं त्याला जास्त महत्त्व आहे आणि हे काँग्रेस पक्षाचे दिग्गज मातब्बर नेते यांना त्याची चांगली जाणीव आहे. जागा वाटपाच्या शेवटच्या टप्प्यात विशाल पाटील यांनी जी प्रतिक्रिया दिली या प्रतिक्रियेवरून काँग्रेसनं पुन्हा एकदा शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या दोन्ही पक्षांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलेला आहे.
परस्पर उमेदवार जाहीर करण्याचा प्रकार हा लोकसभा निवडणुकीच्या वेळी झालेला होता. सध्यासुद्धा काही विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्यक्ष उमेदवारी जाहीर केली नसली तरी तशा पद्धतीचे संकेत हे शरद पवार असतील किंवा उद्धव ठाकरे असतील यांच्याकडून देण्यात आलेले आहेत. अगदी कालचंच उदाहरण द्यायचं म्हटलं तर सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला विधानसभा मतदारसंघातले राष्ट्रवादी काँग्रेसचे दीपक आबा साळुंखे यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटामध्ये प्रवेश केला आहे आणि या प्रवेशाच्या कार्यक्रमावेळी बोलता बोलता उद्धव ठाकरे यांनी असं सांगितलं की उमेदवारी प्रत्यक्ष जाहीर करता येत नसली तरी त्यांच्या हाती मी मशाल दिलेली आहे आणि ही मशाल तुम्हाला घराघरात पोचवायची आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की त्या मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार हे दीपक साळुंखे असतील. हे समजायला महाराष्ट्रातील जनता काही दूध खोळी नाही आहे. प्रत्यक्ष अधिकृत उमेदवारी जरी जाहीर केली नसली तरी अशा पद्धतीनं उमेदवाऱ्या जाहीर करण्याचा सपाटा काही प्रमाणात ठाकरे गट असेल किंवा शरद पवार गट असेल यांच्याकडून सुरू आहे. त्यामुळं काँग्रेस पक्षानं कुठंतरी सावध भूमिका घेतलेली असल्याचं चित्र आपल्याला दिसून येईल. त्यामुळं शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पवार गट यांना आता काँग्रेसला दुखवून चालणार नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. तूर्त इथंच थांबतो. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ती आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.